संतोष मालुसरे, सध्या मी कास वळणाजवळ आहे। या ठिकाणी डंपर आणि एसटीचा जबरदस्त असा अपघात पहिल्यांदाच बघायला मिळतो या विभागातून। हे पाहू शकता, पण टायरची अवस्था काय पाहू शकता। जवळपास 500 मीटर हा डंपर एसटीला घासत आला असून एसटीला मागे मागे ओढत नेली। आणि जर हा संरक्षण कचरा नसता तर या ठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती। मात्र या ठिकाणी गंभीर असे जे ड्रायव्हर कंडक्टर असतील त्यामध्ये एसटी मध्ये जे प्रवासी प्रवास करत होते, जवळ 50 प्रवासी प्रवास करत होते आणि त्यानंतर ते जखमी झाले। त्यांना सध्या बामनोली आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी अँब्युलन्सने पाठवण्यात आले आहेत। मात्र अतिशय दुर्दैवी घटना आहे। या ठिकाणी पाहू शकता मेढा पोलीस स्टेशन प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, घटनास्थळाची माहिती घेत आहेत। मात्र या ठिकाणी अशी भरपूर अशी गर्दी होती। जर हा संरक्षण जर कचरा नसता तर ही एसटी मात्र अगदी डोंगरातून खाली गेली असती, 300-400 फूट खाली गेली असती आणि कोणी वाचलं नसतं। मात्र या एसटी मध्ये भरपूर असे प्रवासी जखमी झालेले आहेत। ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। या ठिकाणी डंपरची आणि एसटीची अवस्था आपण पाहू शकता। काय असं घडलंय बघा की डंपर कुठं घुसला एसटी मध्ये, एसटी डंपर मध्ये घुसले की अशी अवस्था या ठिकाणी बघण्यात येत आहे। अंदर इथे लोक बसले होते, त्याचं बुकिंग करत होतो मी आणि उभंच होतो। उभं झाल्यावर पुढे गेलो, मोठा दणका दिला ट्रकनं आणि गाडी पाठीमागे 100 फूट पाठीमागे दाबत आणली आणि दाबत आणल्यानंतर दरवाजाचा गाडी तिथं मागच्या कठड्याला थांबली। थांबल्यानंतर दरवाज्यातनं प्रवासी ओरडायला लागले, खाली उतरायला येत नव्हतं म्हणून खिडकीमधून आम्ही खाली उतरलो आणि डंपरच्या टायरला पाठीमागं डंपर पुढे जास्त एसटी दाबून आहे म्हणून दगड लावला आणि दगड लावल्यानंतर एसटीतल्या प्रवाशांना खाली उतरण्यासाठी खिडकीतून मदत केली। आणि तो जेव्हा बाहेर रिटर्न तेव्हा एसटीतले प्रवाशांची प्रतिक्रिया कशी होती? भेले होते सगळे? सर्व प्रवासी भेले होते, एकमेकांना काय सुचत नव्हते आणि घाबरलेल्या अवस्थेत होते सर्व। अशा परिस्थितीत प्रवाशांनी पण मदत केली आणि खिडकीतून सर्व बाहेर प्रवासी आले। तुम्हाला इजा काय झाली सध्या? माझ्या तुटलेलं आहे, अर्धवट तुटलेलं आहे, छातीमध्ये मुक्का मार लागला आहे। बरं, तुमचं नाव परत एकदा सांगा? विठ्ठल रामचंद्र पवार। धन्यवाद। अचानक यस कॉर्नरला वळणाच्या खाली यस वळणाच्या खाली यस वळणाच्या खाली मी गाडी साताला घेऊन चाललो असता डायरेक्ट डंपरवाला अंगावर झाला। काय अंगावाला म्हणजे गाडी 100 ते 150 फूट दाबत मागं नेली, दाबत नेली? हो, पूर्णपणे। किती होते प्रवास करणारे प्रवासी? किती होते साधारण? 29 ते 30 होते। 29 ते 30। किती प्रवासी जखमी झाले ते साधारण? निम्मे तरी झाले असते, निम्मे तरी। पण कोणी काही दगा नाही झाली? दगावर नाही, काय नाही, लागलं नाही प्रत्येक। मागं कटाडा नसता तर ती गाडी कुठे गेली असती? दरीतनं खाली गेली। साधारण किती फूट गेली असती? तरी 500-600 फूट गेली असती। 500-600 फूट म्हणजे कोणी वाचू शकत नव्हतं त्यात? नाही। म्हणजे तुम्ही अगदी एकदम गाडी दाबून धरली, डांबार सोडून दिलं नाही गाडीला। हा समोरच्या गाडीचा ब्रेक फेल झाला होता नक्की? आता गाडी अंगावर आली म्हणून ब्रेक फेलच असणार आहे। राहणारा मी सिद्धार्थनगर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। इकडे बहिणीकडे आलो होतो मी टेकलीला आणि त्याच्या 2च्या गाडीत निघालो आणि इथं आलो तर ॲक्सिडेंट झालं। काय डंपरवाला स्पीडने आला आणि काही लेडीजचं परत माझे असे कात पडली, परत मार लागला आहे। एसटी मध्ये साधारण किती प्रवास करत होते प्रवासी? 50-60 होते। 50-60 प्रवासी होते। किती जण जखमी झाले असतील साधारण? तरी 20-25 जास्त जखमी झाले। अहो काय लेडीजचा काय पाय मोडलाय, कोणाचा हात मोडलाय आणि ड्रायव्हर आणि कंडक्टरचं? ड्रायव्हरचा हाताला लागले, कंडक्टरने जरा ड्रायव्हरला हुशार माणूस म्हणून त्यांनी वाचवलं तर गाडी बघा तुम्ही। म्हणजे ड्रायव्हरनं पूर्ण कंट्रोल केलं थोडक्यात? त्याला खाली उतरला, परत टायरच्या खाली टाकलेली म्हणून गाडी खाली, तर गाडी खालीच गेली असते डोंगराच्या खाली। जर मोठा आघात होऊ शकला असता ना? मोठा म्हणजे जबर एक तुकडा भेटला नसता आमच्या लोकांना। तर भयानक हे तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा बघायला मिळालं असेल? आयुष्यात मी असतो मुंबईला सर्व्हिसला, इथं बहिणीकडे आलो होतो, आमचा मेवना वारला होता, त्याची वर्षी सरळ होती 13ची। आता चला आता उद्या नातोय माझा, याला काय झालं नाही म्हणून नसेल।